नमस्कार विद्यार्थी मित्रो, 12वी भूगोल वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे मी प्राध्यापक यादव एस बी गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय कोल्हापूर यांच्या वतीने सर्वांचे या अध्यापन प्रक्रियेमध्ये सर्वांचे स्वागत करतो। आज आपण पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार 12वी भूगोल पाठ्यपुस्तकामधील प्रकरण क्रमांक 4 प्राथमिक आर्थिक क्रिया यापूर्वीच्या आपण जवळजवळ 1 ते 17 व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या ई-लर्निंग सेवा ज्या आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत। जवळजवळ आपण प्राथमिक आर्थिक क्रिया या टॉपिकवर आधारित 5 व्हिडिओ पाहिलेले आहेत। त्यामध्ये मानवाच्या प्राथमिक आर्थिक क्रिया ज्या आहेत त्याच्यामध्ये शिकार करणे, कंदमुळे फळे गोळा करणे, याचबरोबर लाकूड तोड व्यवसाय, त्यानंतर मासेमारी, त्यानंतर पशुपालन, अशा विविध खाणकाम व्यवसाय, जवळजवळ 1 ते आपण 5 व्यवसाय जे आहेत प्राथमिक आर्थिक व्यवसाय याचा आपण आढावा घेतलेला आहे, सविस्तर अभ्यास केलेला आहे। तर आज आपण या ठिकाणी प्राथमिक आर्थिक क्रियामधील उपघटक शेती व्यवसाय आपण इंट्रोडक्शनमध्ये एक व्हिडिओ क्लिपसुद्धा पाहिलेली आहे। शेती व्यवसाय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून किंवा मानवाच्या कमी श्रमामध्ये शेतीतून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याच्या ज्या वेगवेगळ्या आधुनिक पद्धती आपण या ठिकाणी अवलंब केलेल्या आहे किंवा वेगवेगळ्या या स्लाईडच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहिलेलं असेल। कमी अगदीच 1 मिनिटाचीच व्हिडिओ आहे, व्हिडिओ क्लिप आहे, परंतु आपल्याला त्याच्यामध्ये शेती व्यवसायावर आधारित फार मोठा अर्थबोध आपल्याला त्या ठिकाणी करून देते। ते आपण सुरुवातीच्या इंट्रोडक्शनमध्ये पाहिलंच असेल। तर आज आपण या ठिकाणी व्हिडिओ क्रमांक 18 याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्र हो, आज आपण शेती व्यवसायाचा अभ्यास करत असताना शेती म्हणजे काय याची पूर्वकल्पना आपणास माहीत असणे गरजेचं आहे। आता वास्तविक पाहता आपण 1 ते 5 व्यवसाय जे आहेत, 1 ते 6 व्यवसाय आपण पाहिलेले आहेत खाणकाम व्यवसायापर्यंत। त्या 6 व्यवसायामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या संकल्पना किंवा परिणाम करणारे घटक, मग त्यामध्ये काही अनुकूल घटक आहेत, काही प्रतिकूल घटक आहेत, याचा आपण त्या ठिकाणी सविस्तर अभ्यास केलेला आहे। आता शेती यालाच इंग्लिशमध्ये ॲग्रिकल्चर असं म्हणतो। आपण शेतीची प्रस्तावना करत असताना मानवाच्या अस्तित्वाच्या दृष्टिकोनातून शेतीला फार मोठं महत्त्व आहे, कारण शेती हा मानवाचा मूलभूत आणि अत्यंत महत्त्वाचा असा आणि विशेषतः संपूर्ण जगभर चालवला जाणारा प्राथमिक आर्थिक व्यवसाय आहे। कारण बहुतांशी जगामध्ये चालवले जाणारे द्वितीयक श्रेणीचे व्यवसाय जे आहेत त्याला आपण कारखानदारी म्हणतो। या कारखानदारीला लागणारा कच्चा माल या शेतीतूनच उपलब्ध होतो। तसंच अगदीच मानवाच्या प्राथमिक गरजाचा जरी विचार जर केला, अन्न वस्त्र निवारा या तिन्ही गरजा आपण या ठिकाणी शेती व्यवसायामधून उपलब्ध करत असतो। आणि प्रकर्षानं जाणवणारी अन्न ही गरज या शेतीतूनच उत्पादन घेतलं जातं आणि त्यातूनच आपण ही भूक भागवत असतो। आता याचा जर आपण शब्दशः अर्थ जर घ्यायचा झाला, शेती हा लॅटिन शब्द आहे आणि त्याला इंग्लिशमध्ये ॲग्रिकल्चरल असं म्हणतो। ॲग्री प्लस कल्चर या ॲग्रिकल्चर शब्दापासूनच या ठिकाणी शेती व्यवसाय बनलेला आहे। आता ॲग्रीचा जर आपण शब्दाचा अर्थ घेतला तर त्याला आपण मृदा किंवा शेत जमीन असं म्हणतो। आणि कल्चरच्या या शब्दाचा अर्थ लागवड करणे किंवा उत्पादन घेणे, म्हणजे शेतजमिनीची मशागत करून विशिष्ट पद्धतीनं पिकाचं उत्पादन घेणं
किंवा लागवड करून त्या ठिकाणी वेगवेगळ्या संकरित बी बियाणांचा, रासायनिक खतांचा, म्हणजे कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्याची जी शास्त्रीय पद्धत जी आहे त्यालाच आपण काय म्हणतो, शेती. आता आपण या ठिकाणी शब्दशः अर्थ पाहिला, तर आता आपण यामध्ये शास्त्रज्ञ वॉटसन यांनी या ठिकाणी एक शेतीची व्याख्या सांगितलेली आहे. आपण त्याला संकल्पना किंवा व्याख्या म्हणूया. पिकाचे उत्पादन करण्यासाठी, आता शेती म्हटलं की पिकं ही आलीच, आणि या पिकाचं उत्पादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मृदेची किंवा जमिनीची मशागत करून, इथे मी टप्पे केलेले आहेत बघा, काय मोठ्या प्रमाणात मृदेची किंवा जमिनीची मशागत करून विविध पिकांची लागवड करून जमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन काढण्याच्या शास्त्रीय पद्धतीला किंवा कलेला शेती असे म्हटलेलं आहे. परत आणखी एकदा व्याख्या बघा. आपण याचे एक 5 टप्पे केलेले आहेत. पिकाचे उत्पादन करण्यासाठी, शेती म्हणजे काय तर पिकाचं उत्पादन घेणं. आपण इथं शब्दशः अर्थ पाहिलेला आहे. पिकाचं उत्पादन घेणं किंवा पिकाचे उत्पादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मृदेची किंवा जमिनीची मशागत करून विविध पिकांची लागवड करून. आता शेती म्हटलं की पिकं हे अनेक प्रकारचे असतात. काही आपण या ठिकाणी अन्नधान्याची पिकं घेतो, काही रोखीची पिकं घेतो, काही द्विदल पिकं घेतो, काही भरडधान्य घेतो. म्हणजे विविध पिकांची लागवड, म्हणजे जमीन जशी उपलब्ध आहे त्या जमिनीच्या उपलब्धतेनुसार आणि त्याचबरोबर त्या प्रदेशात किंवा उपलब्ध असणारं पाणी पुरवठा याचा विचार करून काय करतो आपण, पीक निवड करतो. अशा विविध पिकाची लागवड करून जमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन काढण्याच्या या शास्त्रीय पद्धतीला काय म्हणतो आपण, शेती असे म्हणतात. तर आपण या ठिकाणी शेती ही संकल्पना पूर्ण अभ्यासलेली आहे. आता याच्यावर काय परिणाम करणारे घटक आहेत लक्षात घ्या. शेती व्यवसायावर आपण प्रस्तावनासुद्धा करू शकतो किंवा आपण या व्यवसायावर परिणाम करणारे घटक. आता शेती म्हटलं की जसं की आपण पहिल्या प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे बघा, तर त्याच्यामध्ये मानवाच्या वस्तीस्थानावर किंवा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक जे आहेत, तर काही ठिकाणी लोकसंख्या कमी आहे तर काही ठिकाणी लोकसंख्या जास्त आहे. मला वाटतं तो टॉपिक अभ्यासत असताना लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक जे आहेत तो प्रकर्षण आपण परिणाम करणारे घटक त्यामध्ये पाहिले होते. तर काही अनुकूल घटक आहेत तर काय प्रतिकूल घटक आहेत. आता काही ठिकाणी अनुकूल घटक आहे तिथं दाट लोकसंख्या आढळते आणि काही ठिकाणी प्रतिकूल घटक आहे तिथं विरळ लोकसंख्या आढळते. आता इथं काय म्हटलेलं आहे बघा, जगात शेतीत आफ्रिका खंडात लोकसंख्या जास्त आहे. म्हणजे मानवाच्या प्राथमिक क्रिया, द्वितीय क्रिया, तृतीय क्रिया, चतुर्थ म्हणजे श्रेणीवर्ग जर आपण केले तर शेती हा प्रथम श्रेणीचा व्यवसाय येतो आणि या व्यवसायामध्ये म्हणजे शेती व्यवसायामध्ये आफ्रिका खंडातील लोकसंख्या ही जास्तीत जास्त गुंतलेली आहे. म्हणजे विशेषतः खंडनिहाय किंवा देशनिहाय आपल्याला लोकसंख्येचं वितरण असमान पाहावयास मिळतं. त्यामध्ये आफ्रिका ही शेती व्यवसायावर जास्तीत जास्त गुंतलेली लोकसंख्या आपल्याला आढळते. आता त्याचबरोबर आशिया खंडामध्ये जर आपण पाहिलं तर आफ्रिकेच्या तुलनेनं कमी लोकसंख्या यामध्ये या व्यवसायात गुंतलेली आढळते. आता याशिवाय इतर खंडनिहाय जर आपण वेगवेगळे केलं, आता याच्यामध्ये बघा युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या खंडात शेती क्षेत्र विस्तृत असूनही शेतीत लोकसंख्या कमी आहे. आता युरोप आणि अमेरिका जर आपण लक्षात घेतली तर त्या ठिकाणी दर माणशी किंवा दरडोई शेती क्षेत्र जर आपण लक्षात घेतलं तर हेक्टरी क्षेत्र जास्त आहे, पण तरीसुद्धा त्या ठिकाणी विस्तृत म्हणतो. विस्तृत म्हणजे आपल्याकडचा एक शेतकरी लक्षात घेतला तर त्याच्याकडे 1 एकर ते 1 हेक्टरपर्यंत शेती जमीन आहे. परंतु पश्चिम युरोपियन देश, उत्तर अमेरिकन देश किंवा ऑस्ट्रेलिया देशामध्ये जर तुम्ही पाहिलं लोकसंख्या विरळ आहे, परंतु शेती क्षेत्र जर लक्षात घेतलं तर दरडोई शेती क्षेत्र प्रत्येकी किमान त्या ठिकाणी 50 हेक्टर, कमीत कमी 50 हेक्टर म्हणजे जवळजवळ 250 एकर जमीन आपल्याला त्या ठिकाणी दरमानशी पाहता येते. सांगायचं तात्पर्य की लोकसंख्या कमी आहे पण शेती क्षेत्र जास्त आहे. अशा विकसित राष्ट्रामध्ये काय शेती क्षेत्रामध्ये लोकसंख्या कमी गुंतलेली आहे, कारण शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा त्या ठिकाणी द्वितीय श्रेणीचा आहे.
परंतु विकसनशील राष्ट्रात जर आपण सांगायचं झालं, विकसनशील म्हणजे विकासाच्या मार्गावर असणारे जे काही देश आहेत, भारत आणि भारताशेजारील देश, या देशामध्ये आपण यालाच विकसनशील राष्ट्र म्हणतो. यात मात्र त्या ठिकाणी शेती व्यवसायावर जास्तीत जास्त लोकसंख्या त्या ठिकाणी गुंतलेली आहे आणि त्या प्रदेशानुसार त्या प्रदेशामध्ये उपलब्ध असणाऱ्या साधनसामुग्रीनुसार त्या ठिकाणी आपल्याला या शेती व्यवसायावर परिणाम करणारे घटक पाहावयास मिळतात. आता याच्यामध्ये 2 घटक आपण केलेले आहेत. पहिले घेतले बघा प्राकृतिक घटक. प्राकृतिक म्हणजेच हवा, पाणी, जमीन, म्हणजेच हवामान, पाणी पुरवठा व जमीन किंवा त्याला आपण मृदा असं म्हणतो. आणि दुसरा घटक घेतलेला आहे मानवी घटक, म्हणजे मानवाशी निगडीत असणारं, म्हणजे मानव काय करतो शेतामध्ये, श्रम करतो, म्हणजे मनुष्यबळाचा जास्तीत जास्त वापर केला जातो. बाजारपेठ म्हणजे ज्यावेळेस आपल्या शेतामध्ये घेतलं जाणारं उत्पादन जे आहे विक्रीसाठी पाठवतो ते बाजारपेठामध्ये. त्यानंतर भांडवल, वाहतूक, साठवणुकीच्या सुविधा, सरकारी धोरण आणि लोकसंख्या आणि याचबरोबर भूमीचा मालकी हक्क. म्हणजे जी जमीन जी आहे ती कोणाच्या मालकी हक्काची आहे, जो श्रमिक आहे त्याच्या मालकी हक्काची आहे का दुसऱ्याकडं तो त्या ठिकाणी काम करायला जातो, हाही त्या ठिकाणी त्याच्यावर त्या जमिनीवर मालकी हक्क कोणाचा चालतो. म्हणजे त्या ठिकाणी शेतात पीक उत्पादन घेणारा किंवा शेतात राबणारा शेतकरी तो शेतमालक असतो का श्रमिक म्हणून त्या ठिकाणी काम करतो, याचाही या ठिकाणी शेती व्यवसायावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या परिणाम करतो. आपण त्याचे काय फ्लो चार्ट काढलेले आहे बघा. त्या फ्लो चार्टच्या माध्यमातून जर तुम्ही पाहिलं, शेती हा प्राथमिक व्यवसाय आहे, तर त्याच्यावर बघा कशा पद्धतीनं पहिला हवामान, दुसरा पाणी पुरवठा आणि तिसरा आहे जमीन किंवा मृदा. हे झाले नैसर्गिक घटक. आता मानवी घटक, निसर्गतः हे परिणाम होणारे घटक आहेत शेती व्यवसायावर. आणि मानवी घटक म्हणजे आता पहिल्याप्रमाणे बाजारपेठ, भांडवल पुरवठा. नाही, शेती म्हटलं की भांडवल भरपूर लागतं. मग शेत जमीन विकत घेण्यापासून बाजारामध्ये तुम्ही किंवा पोत्यात धान्य भरेपर्यंत वेगवेगळ्या कारणासाठी भांडवलही लागतंच. त्यानंतर सरकारी धोरण, आधुनिक तंत्रज्ञान आणि साठवणुकीच्या सोयी, म्हणजे जे उत्पादन घेतलेले जे आहे ते कुठं साठवता आलं पाहिजे या. आणि शेतीमध्ये फक्त श्रमाचा किंवा मनुष्यबळाचा वापर न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा सुद्धा वापर आपण त्या ठिकाणी कमी श्रमामध्ये शेत जमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन घेता आलं पाहिजे, असं या ठिकाणी आधुनिक शेतीचा अवलंब केला पाहिजे. याशिवाय जर आपण सांगायचं झालं तर वरील सर्व घटकाला अनुसरून पीक पद्धत बदल दिसतो. म्हणजे हे सर्व घटक, मग काही प्राकृतिक घटक असतील किंवा मानवी घटक जे आहेत, या सर्वांचा संपूर्ण जग पातळीवर आंतरराष्ट्रीय लेवलला पीक पद्धतीत आपल्याला म्हणजे प्रदेश बदलला की पीक पद्धत बदलते किंवा शेतीचे प्रकार बदलतात, हाही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणजेच काही ठिकाणी ग्रीन हाऊसचा वापर केला जातो. ग्रीन हाऊस किंवा पॉली हाऊस म्हणतो आपण. म्हणजे जिथं नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी हवामान उपलब्ध नसेल तर कृत्रिमरित्या त्या ठिकाणी त्या पद्धतीचं हवामान निर्माण करून वेगवेगळ्या आधुनिक जलसिंचनाचा वापर करून उत्पादन घेतलं जातं. तर याशिवाय आधुनिक संकरित बी बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके अशा विविध पद्धतीचा अवलंब करून दर हेक्टरी शेतातून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याच्या पद्धतीला आपण काय म्हणतो, शेती असं म्हणतो. तर शेतीचे आपण या ठिकाणी वेगवेगळे प्रकार अभ्यासणार आहोत. आता शेतीचे प्रकार वास्तविक 6 प्रकार आहेत. आता त्या 6 प्रकारामध्ये आपल्याला जर पाहायचं झालं तर फार मोठी व्हिडिओ तयार होते. त्यामुळे इथं आपण मी मुद्दाम काय केलेलं आहे, फक्त 1 ते 3च या ठिकाणी शेती प्रकार घेतलेले आहेत. शेतीचे प्रकार बघा, उद्यान शेती, त्यानंतर मंडई शेती, यालाच आपण मंडई बागायती शेती म्हणतो. आणि तिसरं आहे विस्तृत व्यापारी धान्य शेती. म्हणजेच शेती क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असतं, अशा शेती क्षेत्रामध्ये व्यापारी तत्त्वावर घेतली जाणारी शेती जी आहे त्याला विस्तृत आणि व्यापारी धान्य शेती असं म्हणतो. आणि इतर 3 प्रकार जे आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यातला पहिला शेती प्रकार जे आहे उद्यान शेती. आता उद्यान शेती बघा, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये बघा, सर्वांनी पाठ्यपुस्तक काढायचं आहे, पान नंबर 37 काढायचं, पान नंबर 37.
शेतीच्या सुरुवातीच्याच ठीक नाही, शेती हा मानवाच्या आर्थिक क्रियेमधला 7वा व्यवसाय आहे शेती. तिथं पान नंबर 37वर लिहिले करून पहा. आणि त्याच्या खाली लिहिले बघा, आ ई स्तंभाचे निरीक्षण करून, म्हणजे हा दिलेला आहे चित्रे, आ का दिलेला आहे वैशिष्ट्ये, म्हणजे या चित्राला अनुसरून ही वैशिष्ट्ये दिलेली आहेत. आणि ई स्तंभ जे दिलेले आहे, एकूण 3 स्तंभ दिलेले आहेत बघा. हे उदाहरणादाखल मी तुम्हाला दिलेलं आहे. तर इथं शेती प्रकार दिलेला आहे. पहिल्या स्तंभामध्ये चित्र दिलेलं आहे, दुसऱ्या स्तंभामध्ये वैशिष्ट्य दिलेलं आहे आणि तिसऱ्या स्तंभामध्ये शेती प्रकार दिलेले आहे. तर या तिन्हीचाही त्या ठिकाणी आपल्याला एक साखळी तयार करता आली पाहिजे. तर तुम्हाला परीक्षेमध्ये मात्र हे अस्तंभ मात्र तुम्हाला स्थिर दिलेले दिसतील, परंतु आ आणि ई म्हणजे दुसरा आणि तिसरा स्तंभ जे आहे असे डिस्टर्ब किंवा वरखाली केलेले दिसून येतात. इथं तुम्ही प्रश्न जर वाचला, काय साखळी पूर्ण करा असा प्रश्न दिलेला आहे. यापूर्वी तुम्हाला अगदीच छोट्या गटापासून किंवा तुम्हाला हायस्कूल लेवलला जर पाहायचं झालं तर त्याच्यामध्ये योग्य जोड्या जुळवा किंवा 11वीला सुद्धा तुम्ही साखळी पूर्ण करा असा प्रश्न सोडवलेला आहे. जोड्या जुळवा आणि साखळी पूर्ण करा याच्यामध्ये फारसा काय बदल नाही. जोड्या जुळवामध्ये तुम्ही अ स्तंभ आणि ब स्तंभ दिला जातो, परंतु याच्यामध्ये क स्तंभ जे आहे म्हणजे अ ब क 2 स्तंभाऐवजी 3 स्तंभ दिलेले आहेत. तिथं तुम्हाला शब्द दिले जातात, त्याच्याऐवजी इथं चित्र दिलेले, एवढा बदल केलेला आहे. म्हणजे यालाच आपण उपयोजनात्मक शिक्षण म्हणतो. ॲप्लिकेबल एज्युकेशन म्हणजेच उपयोजनात्मक शिक्षण म्हणजे तुम्ही घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग तुमच्या अभ्यासामध्ये किंवा प्रत्यक्ष परीक्षा देत असताना एक्झाममध्ये तो करता आलं पाहिजे. असं ॲप्लिकेबल एज्युकेशन आजच्या आधुनिक युगामध्ये फार गरजेचं आहे. बघा काय म्हटलेलं आहे, अस्तंभामध्ये चित्रामध्ये चित्रासंबंधी वैशिष्ट्य व शेती प्रकार याचा क्रमांक लिहा. तर इथं तुम्हाला काय केलेलं आहे, आता वर सांगितलेलं आहे त्याचाच इथं उल्लेख केलेला आहे. पहिल्या याच्यामध्ये चित्र दिलेलं आहे, त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे शेती प्रकार क्रमांक. आता हा शेती प्रकार आहे त्याचा क्रमांक लिहायचा आहे. तर क ही स्थलांतरित शेती, तर ही स्थलांतरित शेती नाही, लक्षात घ्या. आणि वैशिष्ट्य क्रमांक, इथं तुम्ही वैशिष्ट्य जर वाचले तर या शेतीशी निगडीत वैशिष्ट्य नाहीत, कारण इथे शेतजमिनीचा आकार लहान म्हटलेला आहे. कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा प्रयत्न, ही वैशिष्ट्य वेगळ्या शेतीची आहेत. ही तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये जसं की प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला जोड्या अगोदर लावलेल्या नसतात, तुम्ही जोड्या लावावं लागतात. तसं अस्तंभ स्थिर असतो, परंतु ब स्तंभमध्ये जोड्या अशा खालीवर टाकलेल्या असतात, त्या तुम्ही योग्य लावायच्या आहेत. तसाच हा प्रकार आहे. तर आपण एक उदाहरणादाखल एक शेती पाहूया. ॲट ए टाईम आपण हे 2 क्रिया करणार आहे, म्हणजे साखळीही पूर्ण करायचं काम करतोय आणि त्याचबरोबर शेती प्रकाराचा आपण या ठिकाणी याच्यामध्ये सविस्तर अभ्यास करायचा आहे. तर इथं बघा प्रश्न पहिला दिलेला आहे, पहिला शेती प्रकार क्रमांक घालायचा आहे ख. तर तुमच्या याच्यामध्ये ख शेती प्रकार दिलेला आहे उद्यान शेती, म्हणजे हे चित्र जे आहे उद्यान शेतीचं शेती प्रकार आहे. उद्यान म्हणजे बाग बगीचा जे तुम्ही तयार करता, किंवा इथं चित्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथं पॉली हाऊस दिलेलं आहे बघा, किंवा आपण त्याला ग्रीन हाऊस म्हणतो. अशा विशिष्ट प्रदेशामध्ये जर क्लायमेट किंवा उष्णतामान जर जास्त असेल तर त्याला कृत्रिमरित्या त्या ठिकाणी शेड मारला जातो. त्या शेडवर हिरव्या रंगाचा त्या ठिकाणी छत मारला जातो आणि तिथं कृत्रिमरित्या त्या ठिकाणी क्लायमेट कंट्रोल करण्याचं काम केलं जातं. अशा पॉली हाऊसमध्ये हा शेती प्रकार काय उद्यान शेती. उद्यान शेती यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, तर वेगवेगळ्या रोपवाटिका किंवा वेगवेगळ्या प्रकारची फळं झाडं असतील, त्या झाडाची रोपाची निगा राखून, किंवा इथं वैशिष्ट्यसुद्धा दिलेलं आहे बघा, आणि वैशिष्ट्य क्रमांक उ दिलेलं आहे. तर हे खाली दिलेलं आहे, आपण इथं वर या चित्राशी निगडीत त्याची उत्तर आपण एका साखळीमध्ये जोडायचं काम केलेलं आहे. प्रथमतः शेती प्रकार क्रमांक कुठला ख, त्या शेतीचं नाव काय आहे उद्यान शेती, आणि वैशिष्ट्य उ. आता यातली 3 वैशिष्ट्य दिली बघा. तर या शेतीचं खास वैशिष्ट्य जर सांगायचं झालं, उद्यान शेती अगोदर कशाला म्हणतात हे लक्षात घ्या. ज्या शेतीमध्ये फळे फुले औषधी वनस्पती व शोभेची झाडे, पहिली ही व्याख्या दिलेली आहे बघा.
फक्त इथं काय म्हणायचं आहे, ज्या शेतीमध्ये प्रामुख्याने किंवा विशेषत्वाने फळे फुले, आता ही सुद्धा फुलं आहेत बघा, वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत, रंगीबेरंगी वेगवेगळी सुवासिक अशी फुलं, फळे फुले, औषध वनस्पती आणि काही शोभीची झाडे. ठीक आहे ना. आपण वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळी शोभीची झाडं लावून सुद्धा आपण त्या कार्यक्रमाचं जे गेटअप करतो बघा, अशी शोभीची झाडंसुद्धा त्या ठिकाणी या शेती प्रकारामध्ये उत्पादित केली जातात. आणि विशेषतः त्याचा उद्देश जर आपण लक्षात घेतला तर त्या शेतीचा मुख्य उद्देश व्यापारी तत्वावर असतो. म्हणजे त्या उद्यान शेतीमध्ये घेतली जाणारी काही फळं फुलं किंवा औषधी वनस्पती ज्या आहेत त्या घरगुती वापरल्या जात नाहीत, त्या पूर्णपणे त्या ठिकाणी निर्यात केल्या जातात आणि केवळ पैसे मिळवण्याच्या उद्देशानं ही शेती केली जाते. त्यालाच आपण काय म्हणतो, उद्यान शेती. आता दुसरं वैशिष्ट्य बघा, मनुष्यबळाचा व आधुनिक तंत्राचा वापर केला जातो. तर ही शेती करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये कामगार वर्ग लागतो, काही कुशल काही अकुशल, आणि तंत्राचा सुद्धा मोठ्या प्रमाणात वापर करावा लागतो. दुसरं दिलं बघा, उष्णकटिबंधीय भूमध्य सागरीय व समशीतोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात ही शेती केली जाते. म्हणजे दोन्ही प्रकारच्या हवामानाच्या प्रदेशामध्ये ही शेती करता येते. आता त्याचं पण जागतिक वितरण जर पाहायचं झालं तर इथं नकाशा दिलेला आहे बघा. उष्णकटिबंधीय, आता हा आग्नेय आशियाई देश आहेत बघा, उष्णकटिबंधीय. इथं दिलेलं आहे इंडोनेशिया, हा पिवळा शेड दिला आहे ना पूर्ण, तो इंडोनेशिया आहे. आणि इथं थोडासा हिरवट रंग दिलेला आहे बघा, हा न्यू गिनी. पिवळा जो आहे तो इंडोनेशिया आणि हा ऑस्ट्रेलियाच्या वरच्या बाजूला जो आहे तो न्यू गिनी इथं दिलेलं आहे बघा असं. तर हा दुसरा देश आहे न्यू गिनी. याही ठिकाणी अशा पद्धतीच्या या शेतीचा मोठ्या प्रमाणामध्ये अवलंब केला जातो. दुसरी शेती प्रदेश आहे भारत, चीन, थायलंड व कोरिया. म्हणजे या उद्यान शेतीसुद्धा इथं दिलं बघा, उद्यान शेती जागतिक वितरण. हा तुम्हाला 6 गुणांसाठी जगाचा नकाशा सोडवा बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. म्हणून हा जगाचा नकाशा मुद्दाम सोडवून या ठिकाणी काय केलेलं आहे, सोडवून दिलेलं आहे. तुमच्याकडे त्या ठिकाणी स्क्रीनशॉटची सुविधा असेल तर ती स्क्रीनशॉट मारायची मोबाईलची स्क्रीनची आणि तुम्ही कोऱ्या नकाशामध्ये नकाशा सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा, लक्षात घ्या. तर उद्यान शेतीमध्ये दुसरा देश आहे भारत, त्यानंतरचा आहे चीन, त्या चीनच्या खाली बघा थायलंड, हा निळा रंग दाखवलेला बघा थायलंड, आणि ह्या जपानच्या पश्चिमेला कोरिया किंवा दक्षिण कोरिया हाही देश इथं समावेश होतो. तिसरा आहे बघा स्पेन, इटली आणि ग्रीस. दक्षिण युरोपियन देशामध्ये हा स्पेन आहे, त्यानंतर हा इटली आहे आणि त्याचबरोबर उजव्या बाजूला हा ग्रीस आहे. तर अनुक्रमाने त्या ठिकाणी हे देश दिले आहेत. हा पहिला स्पेन, दुसरा इटली आणि हा तिसरा ग्रीस इत्यादी देशाचाही या ठिकाणी उद्यान शेतीमध्ये समावेश केला जातो. तर त्याचबरोबर आपण दुसरी शेती पाहणार आहोत, शेती क्रमांक 2 मंडई शेती. शेती प्रकार इथं दिले बघा, इथं सुद्धा पॉलीहाऊस आहे, पॉलीहाऊस. त्या पॉलीहाऊसमध्ये अशा पद्धतीची मंडई बागायती शेती ही दाखवलेली, म्हणून इथं ग दिलेलं आहे बघा. शेती प्रकार क्रमांक ग आणि वैशिष्ट्य क्रमांक उ. म्हणजे ही वैशिष्ट्य या शेती प्रकारामध्ये किंवा दिलेल्या चित्रामध्ये एकमेकास जुळतात, म्हणून त्या ठिकाणी आपण इथं काय केलेलं आहे, साखळी पूर्ण केलेली आहे. अगोदर साखळी पूर्ण करून घेतली, मग आपण या ठिकाणी या मंडई बागायती शेतीची सविस्तर आपण अभ्यास करणार आहोत. अगोदर मंडई शेती कशाला म्हणतात बघा, मंडई शेतीलाच दुसरं नाव आहे मंडई बागायती शेती. विशेषत्वाने ही ज्या शेती प्रकार आहे ते आधुनिक शेती प्रकार आहे. आजच्या आधुनिक युगामध्ये सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढवू लागली आणि हे जे सुशिक्षित बेरोजगार जे आहेत ते आपल्याकडे उपलब्ध असणारी शेत जमीन जी आहे आधुनिक पद्धतीनं पिकवून आठवडी बाजारामध्ये किंवाच विशेषतः मंडई बागायती शेती ही शहराच्या लगतच्या शेती प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घेतली जाते. आपण त्याचे वैशिष्ट्य पाहूया. दुसरं वैशिष्ट्य बघा, शहरी भागातील मागणी पूर्ण करण्यासाठी शहरालगत केली जाते. तर ही शेती जी आहे शहरातील लोकांना ताज्या स्वरूपामध्ये पालेभाज्या, भाजीपाला, दूध, अंडी, मांस, मासे हे जे पदार्थ जे आहेत
ताज्या स्वरूपामध्ये उपलब्ध करण्याचं काम या शेतीतून केले जातं, म्हणून त्याला मंडई शेती म्हणतो बघा. याचं तिसरं वैशिष्ट्य आहे मर्यादित शेत जमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन घेणं. म्हणजे आजच्या आधुनिक युगामध्ये कमी शेत जमिनीमधून आधुनिक संकरित बियाणांचा, रासायनिक खतांचा, तंत्राचा, कीटकनाशकांचा वापर करून कमी जमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा जो प्रयत्न केला जातो आणि हे प्रयत्न करत असताना भांडवल मात्र मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जातं. हे चौथं वैशिष्ट्य आपल्याला सांगावं लागेल. पाचवं दिले बघा, मानवी श्रमाबरोबर शास्त्रीय ज्ञान व तंत्रज्ञानाचा सुद्धा वापर केला जातो. म्हणजे इथं फक्त मनुष्यबळच वापरलं जातं असं नाही, तर तंत्राचा सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला वापर केलेला दिसून येतो. त्यानंतर बघा दिले बघा, सेंद्रिय व रासायनिक खतांचा व जलसिंचनाचा मुक्त वापर. तर याच्यामध्ये दोन्ही पद्धतीचं त्या ठिकाणी खत वापरलं जातं. सेंद्रिय किंवा त्याला आपण कंपोस्ट खतही म्हणतो. म्हणजे आपण घरामध्येच त्या ठिकाणी टाकावं जे कचरा वगैरे आहेत त्याची विल्हेवाट योग्य पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं करून आपण त्याचं सेंद्रिय किंवा कंपोस्ट खत तयार करतो, किंवा बाजारामधून आपण रासायनिक खतांचा सुद्धा त्या ठिकाणी वापर करतो. आणि आधुनिक जलसिंचनाचा सुद्धा म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं पीकवर्गीय म्हणजे पीक पद्धत कशी आहे, मग वेलवर्गीय आहे म्हणजे पसरणाऱ्या वेलाची असेल तर त्या ठिकाणी स्प्रिंकलर पद्धतीचा वापर केला जातो, किंवा पट्टा पद्धती असेल तर ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला जातो. म्हणजे पिकानुसार त्या ठिकाणी सिंचन पद्धतीचा अवलंब. आता ही पट्टा पद्धत आहे तर इथं सिंचन पद्धत कशी असणार, ठिबक सिंचन. म्हणजे याचाही वापर. मग सांगितलेलं वैशिष्ट्य बघा, शहरापासून ट्रकद्वारे एका रात्रीच्या प्रवासा इतक्या दूर अंतरावर वा प्रकाराची शेती यामध्ये केली जाते. यामध्ये भाजीपाला, फळे, दूध, अंडी, मांस, मासे. पहिल्यांदा तुम्हाला मंडई शेतीची व्याख्या सांगताना सांगितले की विशेषत्वाने ज्या शेतीमध्ये भाजीपाला म्हणजे ताज्या स्वरूपात भाजीपाला, फळं ताज्या स्वरूपामध्ये फळं लागतात, दूध, अंडी, मांस हे सगळे पदार्थ कसे तर नाशवंत पदार्थ आहेत. ते कमी काळामध्ये त्या ठिकाणी ते शहरामध्ये आले पाहिजेत. म्हणजे त्या ठिकाणी म्हणून शहरापासून कमी अंतरावर एका रात्रीच्या प्रवासा इतक्या अंतरावर त्या ठिकाणी ही शेती केली जाते. थोडक्यात सांगायचं झालं तर ही मंडई शेती शहराला लागूनच त्या ठिकाणी केली जाते. आता याच्यामध्ये काही प्रदेश दिले बघा, औद्योगिकरण झालेल्या दाट घनतेच्या शहरी भागात उदाहरणार्थ खेड, शिवापूर, सासवड, पुणे इत्यादी शहरास फळे, फुले, भाजीपाला इत्यादी होणारा पुरवठा केला जातो. हे आपण त्या ठिकाणी उदाहरण पुढच्या नकाशाच्या साह्याने आपण पाहणार आहोत. मंडई बागायती शेती जी आहे, मंडई शेती इथं पहिलं उदाहरण दिलेलं बघा, पुणे शहर. पुणे शहर आता इथं मुंबई, मुंबईच्या पूर्वेला पुणे शहर जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की खेड, शिवापूर, सासवड इत्यादी आपल्याला त्या ठिकाणी उदाहरणं पाहता येतील. त्याबरोबर दुसरं दिलं बघा, इथं ग्रेट ब्रिटन दिलेलं आहे. ग्रेट ब्रिटनच्या इथं ब्रिटन दिलेलं आहे. त्यानंतर जर्मनी, इथं पश्चिमेला जर्मनी येते आणि इथं वर उत्तरेला नेदरलँड. म्हणजे ब्रिटनला लागूनच पूर्वेला नेदरलँड भेट. म्हणजे हे 3 प्रदेश जे आहेत ते आपल्याला मंडई बागायती, जगात अग्रेसर अशी मंडई बागायती शेती करणारे प्रदेश आहेत ते आपल्याला पाहता येतील. आणि हा शेवटचा शेती प्रकार आहे. वास्तविक या व्हिडिओमधला तिसरा असेल. एकूण आपण 6 प्रकार अभ्यासणार आहोत. अगोदर हे क्रमाने लावून घ्यायचे आपल्याला. पाठ्यपुस्तकामध्ये स्वाध्याय वाजा किंवा उपयोगात्मक आपल्याला हे चित्र जे दिलेलं आहे, चित्र आहे असंच राहणार. याला शेती प्रकार क्रमांक द लिहायचा. तो शेती प्रकार कुठला आहे तर विस्तृत व्यापारी धान्य शेती. आता विशेषतः हे उत्तर अमेरिकन देश जे आहेत या पद्धतीची विस्तृत आपण त्याची व्याख्यासुद्धा पाहणार आहोत. आणि वैशिष्ट्य क्रमांक जर पाहिला तर इथं आ दिलेला आहे. म्हणजे या चित्रातल्या दिलेल्या शेतीशी संलग्न किंवा साजेशी असे काही वैशिष्ट्य आपल्याला यामध्ये आ या वैशिष्ट्य क्रमांकामध्ये जोडून येतात. अगोदर ते सलग त्या ठिकाणी एका साखळीत जोडून घ्यायचं. आता हा प्रकार कुठला अगोदर बघा, शेती प्रकार विस्तृत व्यापारी धान्य शेती. आता हा शेतीचा आकार मोठा असतो ते पाहण्यापूर्वी आपण अगोदर विस्तृत आणि व्यापारी धान्य शेती
या नावामध्ये त्याचा अर्थ दडलेला बघा. विस्तृत म्हणजे हे शेती क्षेत्र असं आहे की त्या ठिकाणी विस्तृत स्वरूपामध्ये आपली नजर जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत हे शेतीचं क्षेत्र त्या ठिकाणी असतं, विस्तृत. दुसरं दिलेलं व्यापारी, तर या शेतीमध्ये घेतलं जाणारं उत्पादन जे आहे ते व्यापारी तत्वावर घेतलं जातं पूर्णपणे. म्हणजे प्रत्येक धान्याचा त्या ठिकाणी कण काय केलं जातं, तर त्याची निर्यात केली जाते, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये व्यापार केला जातो. आणि धान्य मी जे विशेषतः मानवाच्या प्राथमिक गरजा ज्या आहेत त्यामध्ये अन्न ही प्राथमिक गरज आहे. आणि विशेषत्वाने या शेतीतून धान्यच या ठिकाणी उत्पादन घेतलं जातं. खाली शेवटी पिकं गहू, मका म्हणजे धान्य यामध्ये घेतली जातात, अन्नधान्याची पिकं. मग तांदूळ असेल, गहू असेल, असं विस्तृत शेतीमध्ये व्यापारी तत्वावर धान्याचं उत्पादन घेतले जाणारी शेती जी आहे त्यालाच आपण काय म्हणतो, विस्तृत व्यापारी धान्य शेती. आता बघा, पहिलं वैशिष्ट्य शेतीचा आकार मोठा. या शेतीचा आकार जर आपण लक्षात घेतला, मग सांगितलेल्या पद्धतीनं विकसित देशामध्ये लोकसंख्या कमी आहे परंतु त्या जमिनीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. कमी लोकसंख्या असल्यामुळं दरोडे शेतजमीन जास्त येते. या चित्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर अशा पद्धतीचं बघा, 1 2 3 4 जवळजवळ 8 लाईन या ठिकाणी फवारायला घेतले आहेत बघा. आणि ट्रॅक्टर, हार्वेस्टर अशा पद्धतीच्या यंत्राचा वापर करून या ठिकाणी शेती केली जाते. सध्या दिलेल्या सदर चित्रामध्ये या ट्रॅक्टरचा वापर करून फवारणी यंत्राच्या साह्याने ॲट ए टाईम 8 लाईन फवारण्याचं काम चालू आहे. म्हणजे कमी वेळामध्ये आधुनिक यंत्राचा तंत्राचा वापर करून जास्तीत जास्त त्या ठिकाणी कसं उत्पादन काढता येईल हा या शेती व्यवसायाचा उद्देश असतो. इथं दिले बा वैशिष्ट्य, भांडवलाचा आधुनिक कृषी यंत्राचा वापर अधिक. तर या शेतामध्ये कारण त्या प्रदेशामध्ये जमीन जास्त असते परंतु त्या जमिनीमध्ये राबणारे शेतकरी कमी असतात म्हणून मनुष्यबळाचा वापर कमी आणि यंत्राचा तंत्राचा जास्त वापर केला जातो. एक पीक पद्धत, इथं जर तुम्ही पाहिलं आपल्याकडे संमिश्र पिकं घेतली जातात. प्रमुख एक पीक असतं आणि आंतरपिकं भरपूर असतात. तसं इथं तुम्हाला एकच पीक पाहायला मिळणार. आता गहू पीक घेतलं असेल तर संपूर्ण त्या ठिकाणी हजारो हेक्टर तुम्हाला गहू क्षेत्रच दिसणार. चौथं वैशिष्ट्य दिलं बघा, पेरणीपासून काढणीपर्यंत सर्व कामं यंत्राच्या साहाय्याने केली जातात. तर या शेती प्रकारामध्ये काय केलं जातं, सगळी कामं म्हणजे जमिनीची मशागत करण्यापासून शेताची अनेक कामं असतात. नांगरणे असते, कोळपणे असते, पाळी मारणे असते, सरी सोडणे, पेरणी करणे, त्यानंतर आंतरमशागत, त्यानंतर मळणी करणे, वर्गवारी करणे, धान्याची साठवण करणे किंवा निर्यात करणे, अशा प्रकारची त्या ठिकाणी वेगवेगळी कामं असतात. ती सगळी यंत्राने केली जातात. पाचवं वैशिष्ट्य बघा, शेती व व्यापारी पशुपालन एकत्रित. तर काही लोक त्या ठिकाणी ज्याच्याकडे शेती क्षेत्र कमी आहे त्याबरोबर जोडधंदा म्हणून त्या ठिकाणी काय लोक करतात, पशुपालन व्यवसायसुद्धा एकत्रित करतात, ते सुद्धा व्यापारी तत्वावर. सहावं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर हेक्टरी उत्पादन कमी आणि दरडोई उत्पादन जास्त. आता या वैशिष्ट्याचं सांगायचं झालं तर क्षेत्र जास्त असतं. उदाहरणार्थ या शेतीचा आकार जर आपण लक्षात घेतला तर जवळजवळ 200 हेक्टर ते 400 हेक्टरपर्यंत जमीन असते. 200 हेक्टर म्हणजे जवळजवळ तुमचं किती झालं, 1 हेक्टर बरोबर 2.5 एकर. तर 200 हेक्टरचं किती होणार, 200 200 400 आणि 100 म्हणजे 500 एकरपासून ते 1000 एकरापर्यंत शेत जमीन आपल्याला या ठिकाणी काय पाहावयास मिळते. म्हणजे त्यामुळं आणि राबणारा शेतकरी एकटा असतो किंवा जास्तीत जास्त 2 लोक आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणून हेक्टरी उत्पादन कमी पाहावयास मिळतं आणि दरडोई उत्पादन मात्र जास्त. अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी या विस्तृत व्यापारी धान्य शेतीचं वैशिष्ट्य पाहता येतं. आणि शेवटचं एक आपल्याला बघता येईल की समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेशामध्ये आपल्याला या प्रकारची विस्तृत व्यापारी धान्य शेती घेत असलेली पाहू शकतो. आपण पुढच्या स्लाईडमध्ये जगाचा नकाशा आपण या व्यापारी धान्य शेतीचं जागतिक वितरण पाहणारच आहोत. आणि यातमध्ये विशेषत्व आणि पिकं कुठली घेतात हे एक वैशिष्ट्य आपल्याला सांगायचं आहे. गहू, आता उदाहरणार्थ जसं भारतामध्ये बघा पंजाब, हरियाणा हे
हे की नाही, मोठ्या प्रमाणामध्ये गव्हाचं कोठार म्हटलं जातं किंवा राजस्थानमध्ये मका उत्पादन घेतली जाते. तसं उत्तर अमेरिकेमध्ये गव्हाचे कोठार जागतिक वितरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गहू याचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. तसंच पंजाब, हरियाणा किंवा त्याचबरोबर उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार इथं तुम्ही तांदूळ उत्पादन किंवा भात शेती मोठ्या प्रमाणामध्ये घेत असल्याचं आढळतं. तसंच चीनमध्ये सुद्धा तुम्ही पहा तर ते भात शेती किंवा तांदूळ उत्पादन मोठ्या प्रमाणात जगात अग्रेसर पाहावयास मिळतं. आता विस्तृत धान्य शेतीचं जागतिक वितरण जर तुम्ही पाहायचं झालं तर इथे एकूण 5 प्रदेश आहेत. जगातले महत्त्वाचे मोठे असे 5 प्रदेश आहेत बघा. पहिला आहे स्टेप्स गवताळ प्रदेश. जगातला हा युरेशियामध्ये येतो. युरेशिया म्हणजे निम्मा युरोप आणि निम्मा आशियाचा उत्तर भाग आपल्याला इथं पाहावयास मिळतो. स्टेप्स गवताळ प्रदेश. हा स्टेप्स गवताळ प्रदेश जे आहेत इथं कझाकस्तान आणि युक्रेन हे 2 देशाच्यामध्ये जास्तीत जास्त समाविष्ट असलेले दिसून येतात. दुसरा प्रदेश आहे बघा प्रेरी गवताळ प्रदेश. तुम्हाला नकाशा सोडवामध्ये 6 गुणांसाठी जगाचा नकाशा सोडवा प्रश्न विचारतात बघा. प्रेरी गवताळ प्रदेश. तर प्रेरी गवताळ प्रदेश हा उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठा हा गवताळ प्रदेश आहे. त्याला आपण प्रेरी गवताळ प्रदेश म्हणतो. इथं मोठ्या प्रमाणामध्ये गहू, तांदूळ किंवा भात शेती जी आहे विशेषतः अन्नधान्याची पिकं अशी एक पीक पद्धतीनं विस्तृत शेतीपदे घेतली आढळून येतात. संयुक्त संस्थान आणि कॅनडाच्या मध्यवर्ती विशेषतः पश्चिम भागामध्ये हा प्रदेश आहे. तिसरा दिला बघा पंपाज गवताळ प्रदेश. दक्षिण अमेरिकेतील पहिला ब्राझील देश येतो आणि त्याच्या खालोखाल दुसरा अर्जेंटिना देश. या अर्जेंटिना देशामध्ये पंपाज गवताळ प्रदेश हा आढळून येतो. चौथा दिला बघा व्हेल्ड गवताळ प्रदेश. दक्षिण आफ्रिकेमधील हा व्हेल्ड गवताळ प्रदेश आहे. आणि जगातला 5वा गवताळ प्रदेश आहे बघा डाऊन्स गवताळ प्रदेश. तर आग्नेय आणि दक्षिण ऑस्ट्रेलियन देशामध्ये हा डाऊन्स गवताळ प्रदेश आपल्याला जगातला 5व्या क्रमांकाचा गवताळ प्रदेश. इथं ऑस्ट्रेलिया जर आपण लक्षात घेतला तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला लोकर उत्पादन असेल, पशुपालन व्यवसाय असेल तर या व्यवसायासाठी शेती केली जाते. त्या पशुपालनासाठी अनुकूल असणारे त्या ठिकाणी गवत दर्जेदार उत्पादन घेतलं जातं आणि अशा पद्धतीच्या किंवा गहू किंवा अन्नधान्याचे उत्पादन एक पीक पद्धतीनं मोठ्या प्रमाणात घेतलं जातं इत्यादी आपल्याला जागतिक वितरण यामध्ये पाहता येतील. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी शेती म्हणजे काय, शेतीच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक, काही मानवी घटक, याचे अनुकूल घटक, प्रतिकूल घटक कसे आहेत ते पाहिले आणि 1 ते 3 शेती प्रकार आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. पहिला उद्यान शेती, दुसरा सखोल किंवा मंडई बागायती शेती, तिसरा सखोल आणि व्यापारी धान्य शेती. अशा पद्धतीचा आपण अभ्यास केलेला आहे. स्वाध्यायासाठी तुम्ही त्या ठिकाणी पाठ्यपुस्तकामध्ये दिल्याप्रमाणे स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे. टिपा लिहा माळ्याची शेती, भौगोलिक कारणे, त्यानंतर सविस्तर उत्तरे त्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी हे आपण सोडवून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे. सर्वांनी त्या ठिकाणी हा व्हिडिओ सर्वात मोठा व्हिडिओ झाला तरी त्या ठिकाणी तुम्ही शांत पद्धतीनं अभ्यास किंवा हा व्हिडिओ पाहत आहात तर सर्वांचं या ठिकाणी मी धन्यवाद मानतो.